इट इज रिडिक्युलस. मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा राज ठाकरे म्हणतात शहरांमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन नीट राहायला पाहिजे, सिस्टीम जागे राहायला पाहिजेत, या ठिकाणी मुंबई शुड बी अ लिव्हेबल सिटी, या ठिकाणी सुंदर सेफ आणि मराठी मुंबई जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये अभिप्रेत असतं, अंडरस्टूड असतं की या शहराची आज जी 1.5 कोटीच्या घरात लोकसंख्या गेलेली आहे आणि जे इलिजिटिमेट लोक राहतात जे 50% वरती आहेत त्यांचं काहीतरी रेग्युलेशन करावं. इकडच्या इन्फ्रास्ट्रक्चरला ताण जो आहे, तुम्ही कितीही मोठे प्रोजेक्ट हातात घ्या पण जोपर्यंत ह्या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्ट्या आणि वाढतायत, त्यांची पुढची पिढी वाढते, तर इकडच्या इन्फ्रास्ट्रक्चरला ताण येणारच आहेत. आणि कल्चरली आणि बाकी सर्व गोष्टी मुंबई जरी किती नीच असेल तरी पण ही आता श्रीकृष्णाची बुडणारी द्वारका ज्याप्रमाणे त्याप्रमाणे मुंबईची तर हालत होत चाललेली आहे. आणि राज ठाकरे उलट म्हणतायत ते मुंबई ग्लोबल शहर होण्याकरता म्हणतात की या शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, या शहरामध्ये कल्चर, या शहरातली क्रीडांगणे, या शहरातलं हायजीन, या शहरातलं हॉस्पिटल्स, या शहरातलं एज्युकेशन सिस्टीम, या प्रत्येक गोष्टीवर इन्फ्लक्समुळे ताण येतो आहे, ते कुठेतरी रेग्युलेट व्हावं. त्यामुळे या शहराकडे आता आपण अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने प्रत्येक गोष्टीकडे बघितलं पाहिजे आणि याच्यामध्ये कुठेही राजकारण आणता कामा नये असा त्यांचा अर्थ आहे. त्यामुळे उलट मुंबईची ढासळणारी परिस्थिती बघितली, इट्स अ सिंकिंग शिप. तर ह्याच्याकरता बाकीच्या पक्षांची धोरणं की कम बॅक टू मुंबई किंवा मुंबई आ जाओ हे इन्व्हिटेशन देण्यापेक्षा आता मुंबईला मुंबईसारखंच राहू द्यावं, हे आमच्या पक्षाचं धोरण आणि आमच्या पक्षाची अशा प्रकारे वागणूक असणार आहे. मुंबई इतर शहरांच्या मागे पडलं असं म्हणण्यापेक्षा बाकीच्या शहरांनी आपल्या विकासाचा वेग वाढवला आहे. मुंबईमध्ये आजही इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं आहे की आपल्याकडे स्किल्ड माइंडसेट आहे आणि स्किल्ड लेबर आपल्याकडे आहे, पण ते अधिकाधिक एनरिच करण्याकरता आपल्याकडच्या विद्यापीठांनी हे मुक्तद्वार म्हणजे ओपन गेट पॉलिसी केली पाहिजे की परदेशातल्या विद्यापीठांमध्ये चांगली जी तंत्रशिक्षण देणारी विद्यापीठं आहेत, त्या चांगले कोर्सेस देणारी जी विद्यापीठ आहेत त्यांचे आपल्याकडे टायप झाले पाहिजेत. आणि हे करण्याकरता रेट टेपिझम नको, लाल फिशशाही कुठेही नको. माझ्या मते तुम्ही फॉरवर्डला जाल, आज कसं आहे की इकडचा पैसा परदेशामध्ये जातोय, लोक ऑस्ट्रेलिया जात आहेत, लोक युकेला जात आहेत, लोक जर्मनीसारख्या ठिकाणी जात आहेत, लोक US ला जात आहेत. आज काही हजार कोटीचा पैसा आणि प्लस ब्रेन ड्रेन हे होत आहे. त्यापेक्षा तोच पैसा आपल्या इकडेच राहावा. जसं एक 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी त्याला राजकीय विरोध होता की इंजिनिअरिंग कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस ही फक्त मणिपाल आणि कर्नाटकमध्ये असायची. वसंतदादा पाटलांनी त्याला ही भूमिका घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री की आपल्या राज्यामध्ये ही आली पाहिजेत कॉलेजेस. त्याच्यानंतर एक टीकेचं माहोल उठलं की कॅपिटेशन फीला बढावा देतात काय, पण सरकारी कॉलेजच्या ठिकाणी होती, पण जो बाहेरच्या राज्यात जाणारा पैसा आहे तो वाचला. तोच ब्रेन ड्रेन थांबवण्याकरता काही आपल्या देशामध्येच आपली लोक राहण्याकरता त्या विद्यापीठांना जर इंटरेस्ट असेल आणि जर त्यांनी कोर्सेस आपल्याकडे चालू केले तर त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. ह्याच्यामध्ये थोडीशी ऑटोनॉमी आपल्या विद्यापीठाने स्वीकारली पाहिजे. मला एक निश्चित म्हणायचं की द सिटी वॉज नोन एज सिटी ऑफ मिल्स, नाव इट इज नोन एज सिटी ऑफ मॉल्स. हे जे ट्रान्झिशन आहे मिलपासून ते मॉलपर्यंत, ह्याच्यामध्ये अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. तसं बघायला गेलं तर आपल्या देशामध्ये एजिटेटिव्ह शहरं जी म्हणतात की ज्या शहरांमध्ये एडिशन चालतं, एक तर कम्युनिस्ट रेजिम असलेल्या शहरांमध्ये म्हणजे वेस्ट बेंगॉल केरळामध्ये हे एजिटेशन व्हायचं, तसं मुंबईमध्ये व्हायचं. पण मुंबईमध्ये कम्युनिस्टांपेक्षाही जास्ती पगडा हा थॉट प्रोसेस, थिंकिंग प्रोसेस म्हणजे सोशलिस्ट कल्चर जे होतं आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्या काळात चालू झालं की सन्स ऑफ सॉइल्स करता ज्या मुवमेंट चालू झाल्या किंवा पूर्वी समाजवादी किंवा कम्युनिस्ट पक्षाच्या संघटना होत्या, ह्यांचा बेस थिंक टँक जरी कलकत्ता असेल, हेड ऑफिस जरी कलकत्ता असेल, तरी हे नर्चर करायची भूमी एक प्रकारे महाराष्ट्र पण होता, मुंबई होता. मुंबई, ठाणा, नाशिक, पुणे हा जो औद्योगिक बेल्ट आहे या ठिकाणी चांगलं नर्चर केलं गेलं. तर कामगार वर्ग होता. पण आता तुम्ही बघा की मुंबईमध्ये ज्या गिरण्यांकरता जमिनी दिल्या गेल्या त्या का दिल्या गेल्या की कोस्टल लाईनला डॅम्प आणि ह्युमिड ॲटमॉस्फिअरमध्ये चांगलं फॅब्रिक तयार होतं म्हणून 150 वर्षापूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये जमिनी दिल्या गेल्या. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर पण हा उद्योगधंदा राहिला. पण ह्या जमिनींची किंमत एवढी अवाढव्य वाढली की त्याच्यात मिळणारा या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये मिळणारा की मार्जिन्स हे गिरणी मालकांना नकोसे व्हायला लागले. त्यामुळे गेल्या 20 वर्षापासून नुकसानीचं कारण दाखवत
ह्या मिल बंद केल्या गेल्या आणि कामगार बाहेर फेकण्याची प्रक्रिया सुरू झाली. हा झाला मुंबईतल्या कामगारांचा गिरणी कामगार, जो लोअर मिडल क्लासचा एक भाग होता, जो कष्टकरी कामगार होता, ज्याला देवाची म्हणजे जो गॉड फिअरिंग होता. हा जो कामगार आहे हा मुंबईच्या सगळ्या पॉलिटिकल मुवमेंट्समध्ये फ्रंटवर असायचा. इनफॅक्ट ही वॉज लिडिंग फ्रॉम द फ्रंट अँड ही मेड ऑल इझम्स व्हेरी प्रॅक्टिकलिझम, म्हणजे हिंदुइझम असेल, सोशलिझम असेल, कम्युनिझम असेल, की या गिरणी कामगारांनी एक प्रकारची एक मास लिडरशिप या सगळ्या मुवमेंटला दिली. पण त्याच्यानंतर गेल्या 15 वर्षामध्ये हा वर्ग, त्याची लोकसंख्या त्याकडे 2 ते 2.5 लाखाच्या वरती होती. दत्ता सामंतांचं स्ट्राईक हे कारण झाला. आय नेव्हर से की दत्ता सामंत वॉज टोटली रॉंग. इट वॉज सच ए वर्स्ट कंडिशन की त्या वाईट काळामध्ये 25 वर्षापूर्वी 700-800 रुपयामध्ये कामगार 30 वर्षापूर्वी नागावला जायचा आणि गिरणी कामगारांचे मात्र माथेरान, महाबळेश्वरला बाहेर बंगले. तर त्या काळामध्ये ती सिच्युएशन अशी होती की गिरणी कामगारांनी संगनमत करून सरकारच्या पाठिंबाने हा धंदा मुंबईतला बंद केला. त्याच्यानंतर सर्व्हिस इंडस्ट्री आता या शहरामध्ये फोफावली आहे गेले 15 ते 20 वर्ष. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स येतात, तुमची 5 स्टार हॉटेल्स येतात. मुंबई हे तसं टुरिस्ट अट्रॅक्शनचं डेस्टिनेशन जरी नसलं तरी मोठं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे की इथून लोक 50 ठिकाणी जातात. अगदी कोणाला शिर्डीला जायचं असेल की गोव्याला जायचं असेल तर गोव्याला डायरेक्ट फ्लाईट गेले 5 वर्षात सुरू झाली असती. पण त्याच्या आधी टू गो टू गोवा ऑर टू गो टू साऊथ इंडिया की माणूस ह्या ठिकाणून मुंबई हा बेस पकडून माणूस सगळ्या ठिकाणी जायचा. आयदर ही हॅज टू गो टू दिल्ली फॉर पॉलिटिकल रिझन्स किंवा त्याच्या बिझनेस हाऊसच्या लॉबिंग करता परदेशातला माणूस, किंवा तुम्ही आग्र्याला जायचा त्याच्याकरता दिल्ली या बेस असायचा. पण बाकी पूर्ण साऊथ इंडिया असेल तर 50% आपली इंडिया बघण्याकरता मुंबईला बेस पकडायची. तर आता हा बेस चांगलाच विस्तारला आहे. सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे हॉस्पिटल, हॉटेल्स, एज्युकेशनचं पण मोठं हब हे मुंबई आणि अराउंडचा एरिया झालेला आहे. त्याच्यात पुणे आलं, ठाणा आलं, नाशिक आलं. आपल्याकडे वायनरीचा उद्योग मोठ्या प्रमाणात आलेला आहे. तर टुरिस्ट डेस्टिनेशनमुळे कामगारांची जात, द क्वालिटी ऑफ लेबर, though the quantity of labor has not gone down because white collar elements are still there, blue collar elements are still there. कारण मुंबई ही सर्व्हिस इंडस्ट्री असल्यामुळे सगळ्या मोठ्या इंजिनिअरिंग इंडस्ट्री म्हणा किंवा सर्व्हिस इंडस्ट्री ह्यांची हेड ऑफिसेस ही मुंबईमध्ये आजही आहेत. सगळी कॉर्पोरेट ऑफिसेस मुंबईमध्ये. त्यामुळे व्हाईट कॉलर, ब्लू कॉलर लोक हे तसे चेंज नाही झाले. फ्रॉम द क्लेरिकल लेवल इट हॅज कम टू द एक्झिक्युटिव्ह लेवल. पण मुंबईमध्ये कर्मचारी आणि कामगार वर्गाची क्वालिटी आणि जातकुळी बदलली तर ह्या शहरामध्ये त्यांचा आजही वर्चस्व आहे. कारण 70% ऑफ युअर पॉप्युलेशन स्टील ट्रॅव्हल बाय द BST बसेस ऑर बाय द लोकल ट्रेन हू हॅज गॉट अ सायझेबल ऑर द मेजर क्लाउड ॲज फार एज एनी मुवमेंट ऑर सक्सेस ऑफ द मुवमेंट इज कन्सर्न. मग ती पॉलिटिकल असेल, स्पोर्ट्सशी संबंधित कुठली मुवमेंट असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत किंवा लोकमानस, पब्लिक ओपिनियन कुठल्या बाजूने न्यावं हे आजही लेबर क्लासच्या हातात आहे. त्या लेबरचा क्लास बदलला आहे, बट लेबर स्टील रिमेन्स द सेम. कसं आहे की मी आता उदाहरण कसं देऊ शकेन की कर्जत, मुरबाडला देखील किंवा रायगडमध्ये देखील लोक सेकंड होमची घरं घेतात. पण तरी पण चार्म ऑफ माथेरान हॅज नॉट गॉन डाऊन. नो, चार्म ऑफ महाबळेश्वर हॅज स्टील नॉट गॉन डाऊन. सो सर्टन प्लेसेस हॅव गॉट देअर ओन चार्म. तसं मुंबईचं आहे. मुंबई कशामुळे फेमस आहे? मुंबई क्रिकेटमुळे फेमस आहे. मुंबईत लता मंगेशकर राहते, मुंबईत आशा भोसले राहते, मुंबईत अमिताभ बच्चन राहतो, मुंबईत अंबानी राहतो, मुंबईत टाटा राहतो, मुंबईत ठाकरे पण राहतात. कळलं की नाही? म्हणजे ऑल दिस एलिमेंट्स कॉन्स्टिट्यूट वन पर्टिक्युलर मुंबई. की याच्यामध्ये पैसा आहे, ग्लॅमर आहे, क्राईम आहे, वॉट एव्हर सेल्स इन द मार्केट, सेक्स, पॉलिटिक्स, क्राईम, हे ठूस ठूस के भरावा आहे शहर में. तर हे मुंबईमध्ये असल्यामुळे हे फॉर्मिडेबल कॉम्पिटिशन आहे, अनबिटेबल कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे उद्या तुम्ही मंत्रालय जरी नवी मुंबई ठरवलं तर नवी मुंबईचे रेट डबल टिबल वाढतील, पण मुंबईचा रेट 5 ते 10% कमी होईल. बिकॉज मोर दॅन ऑल दिस मुंबईची म्हणून एक एनर्जी लेवल आहे. ती मुंबईची एनर्जी लेवल कधीच कमी होणार नाही. मुंबईचे हे जे 2 डिस्ट्रिक्ट आहेत हे टेक्निकली 2 वेगळे जरी असले, दोघांना वेगळे कमिशनर जरी असले, कमिशनर मुंबई महानगरपालिकेला एक आहे, कलेक्टर 2 जरी असले
तरी मुंबईचे म्हणून हे सगळे प्रश्न करण्याकरता एक पालकमंत्री कोणतरी पूर्ण मुंबईचा दिला पाहिजे. शेवटी प्रश्न इगो ॲटिट्यूडमुळे होतो, डिफरन्स ऑफ ओपिनियनमुळे होतो. त्यामुळे या 9 एजन्सी हँडल करणारा जसा एक कमिशनर आहे मुंबईचा, तसा या सगळ्या ऑथॉरिटीज हँडल करणारा कोणतरी एक माणूस असावा. आणि इट इज व्हेरी आयडियल सिच्युएशन टू से की डिफरन्स ऑफ ओपिनियन नसावा, कोहिरंट अप्रोच कॅल्क्युलेट असावा. पण हा प्रॅक्टिकली म्हणजे मला असं म्हणायचं आहे की वेन दिस ऑथॉरिटीज मीट ॲट सम कॉमन पॉईंट, समजा इन्फ्रास्ट्रक्चरची मीटिंग असेल, अजून काय असेल, चीफ सेक्रेटरीकडे होते, तर ह्या मीटिंगचं आणि लोकप्रतिनिधींचं हे टी व्हीच्या चॅनलवर डायरेक्ट प्रक्षेपण झालं पाहिजे की का हा प्रॉब्लेम होतोय. की एखाद्या प्रायव्हेट चॅनलनी या सगळ्या MMRDA म्हणा, BMC म्हणा, PWD म्हणा, या ठिकाणी ह्या सगळ्या एजन्सीज एकाच वेळेला हे काय करतात ह्याच्याकरता ह्याचं लाईव्ह फुटेज दाखवलं पाहिजे. म्हणजे लोकांना कळेल की नगरसेवक कॉर्पोरेशनचा रोल, इज इट एनहान्सिंग द प्रोग्रेस और इट इज डिरेलिंग द होल प्रोसेस. State government, is it trying to politicize the issue against the corporation political leadership, or it is trying to help or complement or supplement in whatever way they can. ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता माझं थेट म्हणणं आहे की या पब्लिक डोमेनमध्ये येण्याकरता 1 करोड लोकांना दिसलं पाहिजे, 2 करोड लोकांना की काय आपले पब्लिक सर्वंट किंवा लोकप्रतिनिधी करतात.